अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। यहाँ की हर नदियां हमारे लिए गंगा और हर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो भारत माता के लिए और मरेंगे तो भारत माता के लिए। बोलो भारत माता की, भारत माता की। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राचार्य सर, उपप्राचार्य सर तथा प्रमुख अतिथी, माझे सहकारी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं असं समोर तोंड करून बसा. आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, गुलामी नाही. इकडं समोर असं त्याच लाईन मध्ये इकडं, कारण मी कुणाला बोलतोय मला समजत नाही. ठीक आहे, थोडंसं असं बॉईज. आज स्वातंत्र्य दिन. खूप जणांनी अतिशय चांगल्या प्रकारे भारत भूमीविषयी आपलं मत व्यक्त केलं. काय होतं याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे, काय करत आहोत यावरही चांगल्या प्रकारे प्रकाश टाकला. पण आता आपण थोडंसं इतिहासामध्ये जाऊन येऊयात. काय होता आपला भारत देश? का फक्त तो एक भूमीचा तुकडा होता? नाही. का कोणीतरी वास्को द गामा आला आणि आमच्या भारत देशाला किंवा भारत देशाचा शोध लावून गेला? असंही नाही. त्यापूर्वीही आम्ही पाहतो भारत देशामध्ये खूप काही चांगलं होतं. सोन्याची चिडिया म्हणणारा आमचा भारत देश होता. नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठ आमच्यामध्ये होते, जेथे जगभरातून विद्यार्थी येत होते. मग असा हा देश गुलामीच्या वाटचालीकडे कसा गेला? या देशातील लोकांची एकच वाईट गोष्ट होती, ती म्हणजे स्वार्थ पाहणे. वेगवेगळी राज्ये त्यावेळेस होती आणि ती वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विभागल्या गेल्यामुळे आपला देश असा होता की याच्यामध्ये कोणीही येऊन काहीही करू शकत होत. मग प्रयत्न सुरू झाले. भारत देशामध्ये पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील, यासारखा या ज्या सत्ता आहेत त्यांनी शिरकाव करायला सुरू केला आणि त्याच्यामधली जी एका दिमकासारखी चिकटून राहिली ती सत्ता म्हणजे इंग्रजांची. तो काळ होता 1600चा. 1600 साली भारताकडे आम्ही व्यापारासाठी येत आहोत अशी सुरुवातीची भनक त्यांनी आम्हाला दिली आणि 1608 साली झामोरीन राजा जो होता त्याच्याकडून व्यापाराची सनद मिळवली. त्या काळात जर आपण पाहिलं तर मसाल्याचे पदार्थ असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी एवढ्या भारतात मोठ्या प्रमाणात होत्या की ते जे व्यापारी होते ते एवढे मोठे आणि मान सन्मान मिळवणारे झाले की त्यांना ज्यावेळेस ते इथून कच्चा माल घ्यायचे आणि विदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विकायचे आणि ज्यावेळेस हे इंग्लंडमध्ये फिरायचे त्यावेळेस त्यांना बाबू म्हणायचे. बाबू लोक आहे ते, श्रेष्ठ लोक, चांगले लोक. आणि मग हळूहळू कळू लागलं की इथं खूप पैसा आहे. मग चालू झालं भारतामध्ये करण्यासाठी. मग हळूहळू कंपनी स्थापन झाली, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि नंतर हळूहळू भारताच्या त्या गुलामगिरीमध्ये भारतीयांना खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला. मग त्याच्यानंतर 1764ची लढाई असेल, प्लाशीची लढाई असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया होऊ लागल्या. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट असेल, असे ऍक्ट करून मग 20 वर्षांनी आम्ही तुम्हाला काहीतरी सुधारणा देऊ असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी ऍक्ट द्यायला सुरू केले. मग 93 असेल, 13 असेल, फक्त 13 मध्ये भारतीय शिक्षणासाठी आम्ही 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च करू असे म्हटले गेले. म्हणजे तात्काळ आम्ही कुठली सुधारणा देऊ अशी मनस्थिती इंग्रजांची नव्हती. मग असे वातावरण एकदम हे होत गेलं आणि 1857चा उठाव, जी भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं स्वातंत्र्य समर म्हटलं जातं, ते उठाव झाला. पण त्याही वेळेस एक गोष्ट इंग्रजांना कळून चुकली की यांना फोडणं खूप सोपं आहे. फोडा आणि राज्य करा. मग फोडायचं कसं? धर्म आणि जातमध्ये. कारण त्या काळामध्ये हिंदूंना गाय पवित्र होती, मुस्लिमांना डुकर जे आहे वराह ते निषिद्ध होतं. मग यांच्यामध्ये भांडण लावून कसं आपण राज्य करू शकतो हे इंग्रजांना त्यावेळेस कळालं. आणि मग तरी पण
जे स्वातंत्र्याचे आपले सैनिक होते किंवा समाजसुधारक होते यांनी आपलं काम चालूच ठेवलं होतं। याच्यामध्येच 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होते। राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारण्यासाठी मागणी होऊ लागते। जो लढा आहे स्वातंत्र्याचा तो तीव्र होऊ लागतो। मग हा जो गट होता तो मवाळ गट होता, पण असा एक गट उदयास आला की त्यांना वाटत होते की इंग्रज हे सहजासहजी ऐकणारे नाहीत। ये बातों के लातों के भूत है बातों से नहीं मानेंगे हे करण्यासाठी मग हे ओळखलेला आणखी एक जहाल गट निर्माण झाला। त्याचे प्रणेते होते लोकमान्य टिळक। बघा, त्यावेळेस घोषणा केली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। आणि आज आम्ही म्हणतो की स्वराज्य आम्ही मिळवलेला आहे आणि ते आम्ही राखणारच आणि राखलं पाहिजे। आणि हे राखण्यासाठी आमचे प्रयत्न आणि तत्कालीन प्रयत्न सुरू झाले। आणि मग त्यानंतर 1914 मध्ये महात्मा गांधीचे इतिहास आपल्या भारतामध्ये हे करून आले। महात्मा गांधींनी मग वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा सुरू केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे उठाव केले। नीलचा उठाव असेल, गिरणी कामगाराचा उठाव असेल, त्यानंतर 1920चं असहकार आंदोलन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन होऊ लागले। 1930 सालचं असहकार आंदोलन असेल, दांडी मार्च असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोलमेज परिषदा झाल्या। 1935चा मग मिनी कॉन्स्टिट्यूशन झाला, आपण म्हणतो तो कायदा सुद्धा झाला। आणि मग या कायद्यामध्ये राजकीय जे स्वातंत्र्य होतं ते थोडंफार देण्याचा प्रयत्न केला। वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका झाल्या, पण तरीही आता वसाहतवादाचं स्वातंत्र्य हा सुरुवातीचा मुद्दा होता की वसाहतीपुरतं तरी आम्हाला स्वातंत्र्य द्या, पण तो मुद्दा त्या काळामध्ये गेला होता। आणि मग 42ला जे आंदोलन झालं चले जाव, त्याच्यामध्ये मग महात्मा गांधी म्हणतात करेंगे या मरेंगे, एकतर करू किंवा मरू। आणि मग हे आंदोलन तीव्र झालं। मग पुढे चालून भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं तर ते कसं द्यायचं, तर त्यांना स्वातंत्र्य घटना पाहिजे। आणि मग घटना आम्हाला दिली, घटनासाठी एक समिती नेमली गेली आणि घटना निर्मिती झाली। घटनेचे निर्माणकर्ते आपणाला सर्वांना माहीत आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि घटना निर्मिती झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपण गणतंत्र झालो। लोकशाही, सगळ्यात मोठी लोकशाही भारतामध्ये उदयाला आली। आणि मग आपण आता 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट यामध्ये काय फरक आहे, तर तो स्वातंत्र्य दिन, हा गणतंत्र दिन। स्वातंत्र्य दिनामध्ये आज आपण पाहिलं असेल आपला जो ध्वज होता तो खालून वर गेला। 26 जानेवारीला ऑलरेडी तो ध्वज असतो, तो वर असतो आणि खेचून ध्वजारोहण केले जाते। हा कशासाठी? गुलामगिरीतून अनंत काळापर्यंत आपण अडकलो होतो, खालून वर जाणार होता देश, प्रगती करणार होता, म्हणून त्या झेंड्याचं प्रतीक आपण खालून वर ध्वजारोहण करत असतो। मग पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पंतप्रधान येत गेले, सुधारणा होत गेले। इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी जे आपल्या नवोदय विद्यालयासाठी जे खास आहे, त्यांनी आपलं नवोदय विद्यालय ग्रामीण भागातल्या तसेच सर्व तळागाळातील विद्यार्थी जे होतकरू आहेत, बुद्धिमान आहेत, यांच्यासाठी नवोदय विद्यालयाची स्थापना केली। तर अशा प्रकारे आमच्या सुधारणा होत गेल्या आजपर्यंत आम्ही पाहतो। पण खऱ्या अर्थानं काही मुलांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आम्ही स्वतंत्र झालो आहोत का, आणि त्या स्वातंत्र्य राखण्या इतपत आम्ही प्रगल्भ आहोत का, हा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे। फार दूर जाण्याची गरज नाही। आम्ही विद्यार्थी म्हणून ज्या मातीमध्ये राहतो त्या नवोदय मातीची किंमत काय आहे। एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये शालेय स्पर्धा, क्रीडा स्पर्धा जशा आपल्या होतात तेच क्रीडा स्पर्धा सुरू होत्या। आणि मग क्रीडा स्पर्धा सुरू होत्या, त्याच्यामध्ये एक मुलगी होती, तिला धावण्याची खूप इच्छा होती, पण तिची जी शाळा होती त्या शाळेमध्ये काय ग्राउंड नव्हतं। मग शेजारी एक शाळा होती, त्या शाळेमध्ये ती गेली, त्या शाळेमध्ये ती अतिशय चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू लागली। प्रॅक्टिस करता करता तेथील शिक्षकांनी तिला पाहिलं, जे शारीरिक शिक्षणाचे पीटीचे टीचर होते, त्यांनी पाहिलं की ही तर मुलगी खूप चांगल्या प्रकारे करत आहे। मग तिच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। ती मुलगी जिल्हा स्तरावर गेली, जिल्हा स्तरावरून राज्य स्तर, राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 2018 साली तिनं एक विक्रम केला। आणि ती विक्रम करणारी विक्रमवीर म्हणजे हिमा दास। आणि ते विद्यालय जे होतं ते नवोदय विद्यालय होतं आणि तेथील शिक्षक होते मकसूद सर म्हणून। ही आमच्या नवोदयच्या मातीची किंमत आहे।
फक्त नवोदयच्या मैदानामध्ये येऊन सराव केला. मी म्हणत नाही नवोदयची ती विद्यार्थिनी होती, पण नवोदयच्या शिक्षकाचा तिच्या घडवण्यामध्ये हात होता. ही मातीची आमच्या किंमत आहे. आम्ही काय काय करू शकतो, पण सर्वात महत्वाचा विषय येतो की सुरुवात करायची कोणी करायची असाच एक प्रश्न निर्माण झाला. तुमच्या माझ्यासारखे तयार झाला, एक जण तयार झाला आणि म्हटला की चला सुधारणा करू. सुधारणा करायचं म्हणजे काय करायचं, जगच बदलून टाकू. त्यानं सुरुवात केली, 1 वर्षाचं टार्गेट ठेवलं आणि मग जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना म्हटलं की असं केलं पाहिजे, याव केलं पाहिजे, त्याव केलं पाहिजे, ह्या सुधारणा केल्या पाहिजे. अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करून तो आला. 1 वर्षानंतर त्यानं पाहिलं तर काहीही सुधारणा झालेली नव्हती. पुढे गेला, मग म्हटलं की आपलं टार्गेट जरा जास्तच मोठं झालं आहे, आपण काय करू, आपल्या देशापुरतं पाहूयात. मग देशामध्ये गेला, पंतप्रधानाची भेट घेतली, राष्ट्रपतींची भेट घेतली, वेगवेगळी सेमिनार घेतली, वेगवेगळ्या सभा घेतल्या. त्याच्यामध्ये सांगितलं की सुधारणा करण्यासाठी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. 1 वर्ष झालं. 1 वर्षानंतर पाहतो तर कोणतीही सुधारणा झाली नव्हती. आणखी त्यानं विचार केला देशाचं काही खरं नाही, तर आपण आपल्या राज्यापुरतं पाहूया. ठीक आहे, राज्यापुरतं पाहू लागला. मग राज्यपालांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, वेगवेगळ्या सभा घेतल्या, वेगवेगळे उपक्रम सांगितले. पण त्याच्यामध्ये आणखी 1 वर्षाने ज्यावेळेस तो पाहिला त्यावेळेस पाहिलं तर काहीही बदल झालेला नव्हता. चला आणखी तो काय म्हटला, ठीक आहे आणखी आपलं एकदा टार्गेट चुकलं, आता आपण आपल्या जिल्ह्यापर्यंत येऊयात. जिल्ह्यामध्ये तीच गोष्ट, सर्व प्रकारच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या फिरला, वेगवेगळ्या गावामध्ये भेटी दिल्या, सगळं केलं, पण काही झालं नाही. पुन्हा आणखी तो खाली आला, पुन्हा म्हटला तालुक्याचं बघू. तालुक्यामध्ये पण तीच कंडिशन. पुन्हा म्हटला की चला आपलं हे सगळं जाऊ द्या, आपण आपलं गाव तरी सुधारून पाहूयात. गावामध्ये फिरू लागला. अरे हे काय येड्यावनी 2-4 वर्ष झालं फिरतरे, म्हणले याचं काय खरं नाही. गावातही त्याचं कोणी ऐकलं नाही. ठीक आहे चला गाव सोडू म्हटलं, आता गल्लीपुरतं तरी पाहूयात. गल्लीमध्ये फिरू लागला. गल्लीमध्येही त्याच्या विचाराला कोणी महत्व दिलं नाही. मग गल्ली संपली. आता आला आपल्या कुटुंबापाशी. कुटुंबामध्ये पण त्याला वाटलं की मी एवढं जग फिरलो, देश फिरलो, राज्य फिरलो, जिल्हा फिरलो, तालुका फिरलो, किमान माझ्या घरची तरी मला इज्जत देतील. बायकोनं ऐकलं नाही, मुलांनी ऐकलं नाही, आई वडील तर म्हणले तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. असं झाल्यानंतर म्हणला चला जाऊ द्या, सगळंच जाऊ द्या, आपण स्वतःच बदलून बघू. आणि मग त्यानं सुरुवात केली, वेगवेगळ्या प्रकारची कार्य करण्यास सुरुवात केली. जिथं गरज आहे तिथं स्वतः काम करू लागला. तो काम करत असताना पाहून मुलं म्हणली की आपले वडील एवढं करत आहे तर थोडं तरी आपण केलं पाहिजे. मग मुलाचं पाहत पाहत बायको म्हणली एवढा नवरा करत आहे तर थोडा आपण बी हातभार लावू. आणि आई वडिलांना पण वाटलं की चला काहीतरी कामाचं करत आहे आपला मुलगा सुरुवातीला, तर आपण सहकार्य करू. मग त्यांचं कुटुंब सुधारलं. कुटुंबानंतर शेजारचं कुटुंब म्हटलं की यांच्या कुटुंबामध्ये जरा जास्तच प्रगती दिसत आहे, तर आपण त्यांच्यासारखं केलं पाहिजे. मग कुटुंब सुधारलं. कुटुंबातून गल्ली सुधारली. गल्लीचं पाहून गावामधले पाहू लागले आणि गाव सुधारलं. मग गावाची चर्चा तालुक्याच्या ठिकाणी झाली. मग तालुक्यातली इतर गावं सुधारली आणि मग तालुक्यातून जिल्हे सुधारले. जिल्ह्यातून राज्य सुधारलं आणि राज्यातून देश सुधारले. देश सुधारल्यानंतर आपल्या बाजूचे जे देश आहेत ते म्हणू लागले पाकिस्तान सारखे की काहीतरी इकडं वेगळं होत आहे, आम्ही पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, चला आपण पण सुधारणा करू. असे वेगवेगळे देश सुधारले करू लागले आणि एक वेळ सारं जग सुधारून गेलं. पण बदल कोणापासून झाला? स्वतःपासून बदल आम्ही केला, त्यावेळेस जग बदललं. जग बदलण्याची भावना जर आमच्या मनामध्ये असेल तर आम्ही स्वतः अगोदर बदललं पाहिजे. मग विद्यार्थी म्हणून आपण काय करत आहोत? सध्याची आव्हाने आमच्या समोर काय आहेत? शेतीची आव्हाने असतील, वेगवेगळ्या आरोग्य विभागातील आव्हाने असतील, निश्चित आव्हाने आहेत. पण आपण फार न दूर जाता आपण आपल्या विद्यार्थी दशेमध्ये बघूयात. शिक्षक निश्चितच चांगल्या प्रकारे वर्गामध्ये भविष्य घडवत आहेत, पण ज्यांचं भविष्य घडवत आहोत ते विद्यार्थी काय करत आहेत? ते जर विकसित भारताचं स्वप्न पाहत असतील तर आम्ही खरंच योग्य मार्गावर आहोत. त्यांच्या तर मनामध्ये जर वेगळेच स्वप्न येत असेल तर आमच्या या स्वातंत्र्याचा स्वप्नभंग आज झाल्याशिवाय राहणार नाही. मग स्वप्नभंग जर होऊ द्यायचा नसेल तर आम्ही आमच्याकडे स्वतःकडे नीट पाहिलं पाहिजे आणि आम्ही काय केलं पाहिजे तर योग्य प्रकारची झेप घेतली पाहिजे. आता झेप कशाला म्हणतात? एक पक्षी असतो, तो पक्षी काय करतो? ज्यावेळेस त्याची मुलं जन्मतात
त्यावेळेस त्या पिलांना घेतो आणि उंच आकाशात जातो आणि काय करतो, सोडून देतो. बघा, नवजात जन्मलेलं एक पिल्लू तो वर जातो आणि सोडून देतो. त्याला दोनच पर्याय असतात त्या पिल्लाला, एकतर खाली पडून जीव जाऊ देणे किंवा त्या पंखामध्ये बळ आणणे आणि उडण्यास सुरुवात करणे. आणि मग ते पंख, जसं ती आई त्या मुलाला सोडते तसं ते खाली येत ज्यावेळेस त्याला जाणवतं की आता पर्याय नाही, त्यावेळेस ते आपलं पंख हलवायला सुरुवात करतं आणि उंच आकाशात भरारा घेतो. आणि तो पक्षी म्हणजे गरुड आणि ती झेप म्हणजे गरुड झेप, ज्याला आपण म्हणतो. ही गरुड झेप आपण आपल्या प्रत्येक कार्यातून, वागण्यातून, बोलण्यातून घेतली पाहिजे. तरच आमचा या स्वातंत्र्य दिनाला, या उत्सवाला, या नाच गाणे किंवा ज्या काही गोष्टी असतील, निश्चित उत्सव झाला पाहिजे. पण उत्सव हा करताना स्वतःमध्ये स्वाभिमान आणि अभिमानाची भावना आपण जागरूक ठेवली पाहिजे. ही भावना या ठिकाणी मला व्यक्त करावीशी वाटते. आपल्यामध्ये कोणतीच कमी नाही, आपल्याला सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत. फक्त त्या गोष्टीचा वापर आपण करायचा आहे आणि सुंदर सुजल असा आपला देश घडवायचा आहे. शेवटी जाता जाता एवढं म्हणेन, गीत आंसू के सृजन बनाकर गा रहा हूँ, गीत आंसू के सृजन बनाकर गा रहा हूँ, माँ भारती का दर्द आप तक पहुंचा रहा हूँ. सार मेरी साधना का शेष रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, लेकिन मेरा देश रहना चाहिए, देश रहना चाहिए. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.